नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। आजपासून 90 दिवसांनी पुण्यामध्ये मतदान झालेलं असेल तर देशात काही ठिकाणी मतदान सुरू असेल। लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश जावडेकर यांनी हे भाकीत केलंय आणि मोदींनी सशक्त सरकार दिलं असं देखील प्रकाश जावडेकर म्हणालेत। आणि याच मुद्द्यावरती यंदा लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे। विरोधक एकटे लढू शकत नाहीत म्हणून त्यांनी आघाडी केली असं देखील जावडेकर म्हणाले। आम्हाला मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवलाय। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। योगेश, काय काय म्हणालेत प्रकाश जावडेकर? ज्या पद्धतीने खरं तर प्रकाश जावडेकर आणि एकूणच भाजपच्या सरकारमधील काही मंत्री सध्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत आणि एकूणच सरकारची कामगिरी कशा पद्धतीने आहे या 4.5 वर्षातली या संदर्भात माहिती देत आहेत। त्याच संदर्भातली आज प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेतली। ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्ट केले की येत्या 90 दिवसात म्हणजे आजपासून 90 दिवसात पुण्यासह देशातल्या काही भागांमध्ये मतदान हे झालेलं असेल आणि यावर्षी या लोकसभा निवडणुकीमध्ये मजबूत सरकार की मजबूर सरकार याच आधारावरती खरं तर हे सरकार किंवा याच आधारावरती येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लोक मतदान करतील अशा पद्धतीचं भाकीत आणि एकूणच स्पष्टीकरण सुद्धा आज खरं तर प्रकाश जावडेकर यांनी दिलेलं आहे। त्यासोबतच वेगवेगळ्या विषयांवरती खरं तर प्रकाश जावडेकरांनी आज स्पष्टीकरण दिलेलं आहे, ज्यामध्ये 10% सवर्णांचं आरक्षण आहे। कारण विरोधक सुद्धा त्या आरक्षणावरती तुटून पडलेले आहेत। सरकारचा एकूणच चुनावी जुमला आहे अशा पद्धतीची टीका सुद्धा त्यावरती होते। मात्र त्याच संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी यावर सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। खरं तर काँग्रेसने 56 वर्षात काही केलं नाही आणि आम्हाला 56 दिवसाचा हिशोब खरं तर हे सरकार विरोधक आम्हाला विचारतायत अशा पद्धतीची टीका सुद्धा खरं तर प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांवरती केलेली आहे। ज्या पद्धतीने काल कोलकात्यामध्ये सर्व विरोधक मोदींचे विरोधक हे एकवटले होते त्यावर सुद्धा खरं तर प्रकाश जावडेकर यांनी युतीवरती टीका केलेली आहे। बिलकुल योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी ही केलेली वक्तव्य।